जय महाराष्ट्र। सुरुवातीलाच माझ्याकडून 10-15 मिनिटांचा उशीर झाला, त्याबद्दल जरा दिलगिरी व्यक्त करते। माझ्या समवेत आजच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होत असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शहराचे नवनिर्वाचित शहर प्रमुख वसंत मोरेजी उपस्थित आहेत। एकीकडे राज्यातले अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, मात्र पुणे, मुंबई, नाशिकला अवकाळी पावसाने झोडपून काढलेला असतानाच विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मात्र पावसाचा थेंब नाही। बोगस बियाणांचा सुळसुळाट आहे। अगदी त्याच वेळेला मोशी चाकणच्या दुर्घटनेमध्ये अजूनही संजय कुलकर्णी आणि आयुक्त सूर्यवंशी यांना निलंबित केलं नाही किंवा त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलेलं नाही। अनेक प्रश्न अनुत्तरित असताना सत्ताधाऱ्यांना मात्र आमिर खानच्या लग्नात इंटरेस्ट आहे आणि विशेषत्वाने ज्या राजकीय कुरघोड्या आणि राजकीय संगीत खुर्ची चालू आहे, या सगळ्या संगीत खुर्चीच्या पार्श्वभूमीवर नेमके महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत, ज्याच्यामुळे अनेक दुर्घटना घडताना दिसत आहेत। आणि या पायाभूत सुविधा नेमक्या त्यांचं काय झालं याच संबंधाने बोलण्यासाठी आज ही पत्रकार परिषद आयोजित केली जाते। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2024 नोव्हेंबरला इलेक्शन झालं, आधी लोकसभा इलेक्शन झालं आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विधानसभा इलेक्शन झालं। आणि या विधानसभा निवडणुकीच्या म्हणजे लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात अचानक महाराष्ट्र सरकारला स्वप्न पडलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत आणि या लाडक्या बहिणींना आपण काही देणं लागतो आणि मग त्यांनी दरमहा 1500 रुपये देऊ केले। हे दरमहा 1500 रुपये हे नेमके विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आले आणि ही योजना चालू झाली। मात्र ही योजना इतक्या घाईघाईने केली गेली की या योजनेमध्ये काही त्रुटी असू शकतात, अंमलबजावणी पातळीला काही उणिवा असू शकतात किंवा यामुळे शासकीय तिजोरीवर काही ताण पडू शकतो, याचा कुठलाही अभ्यास न करता महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी आणि सोकॉल्ड गावठी चाणक्यांनी ज्या पद्धतीने ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला, जी घाई या योजना राबवण्यामध्ये केली, त्यामध्ये आता खूप मोठा भुर्दंड महाराष्ट्राच्या जनतेला भरावा लागत आहे। हे फार विशेष आहे की निवडणुकीच्या आधी 2.25 कोटी महिला याच्या लाभार्थी होत्या आणि हळूहळू म्हणजे आधी विधानसभा झाली, मग जिल्हा परिषद झाली, मग महापालिका झाली आणि आता पगारी मतदारांची गरज तेवढी उरली नाही। जे 1500 रुपये दरमहा देऊन काय केलं सरकारने, तर पगारी मतदार आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला आणि या पगारी मतदारांची गरज उरली नाही म्हटल्यावर या सगळ्यांना मग हळूहळू वेगवेगळे निकष दाखवत कपात केली गेली। पहिल्या स्लॅबमध्ये 70 लाख, मग 12 लाख, मग 10 लाख, अशा एकूण 92 लाख महिला आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आल्या। आता या 92 लाख महिला ज्या वगळण्यात आल्यात, यातलं जरा आर्थिक गणित नीट समजून घेतलं पाहिजे। कारण होतंय काय की महाराष्ट्रात एवढ्या रोज घटना घडतायत आणि नेमके महत्वाचे मुद्दे डावलले जात आहेत, जे महाराष्ट्रातल्या जनतेशी निगडीत मुद्दे आहेत, जे महाराष्ट्रातल्या जनतेच्या पायाभूत सुविधांशी निगडीत आहेत। कॅगने म्हणजे जे राज्याचं ऑडिट ठेवणारे जे लोक आहेत, महालेखा परीक्षक आणि नियंत्रक, कॅगने ज्या आकडेवारी आणलेले आहेत समोर, त्या अत्यंत धक्कादायक आहेत। कॅगने याच्यातली जी पहिली गोष्ट सांगितली आहे त्यात असं सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेसाठी किती खर्च निधी मंजूर होता, तर 29,693 कोटी आणि प्रत्यक्ष खर्च किती झाला, तर 33,237 कोटी। मी आकडा पुन्हा एकदा सांगते, मंजूर खर्च होता 29,693 कोटी आणि प्रत्यक्षात खर्च किती केले दाखवले, तर 33,237 कोटी। फरक कितीचा येतोय,
3,541 कोटी कुठून खर्च केले हे आदिती तटकरेंनी आता उत्तरं दिली पाहिजेत. कारण आदिती तटकरे अपडेट मंत्री आहेत योजनेच्या. त्या फक्त आणि फक्त योजनेची अपडेट सांगायला येतात. बाकी महिला बालकल्याणशी संबंधित असणाऱ्या गोष्टींकडे त्यांचं अजिबात लक्ष नाही. थेट आदिती तटकरेंना आता प्रश्न आहे, 3,541 कोटी जे खर्च केले ते नेमके कुठले खर्च केले? कारण तुमच्याकडे ते पैसेच मंजूर नव्हते. 3,500 कोटीचा हा घोळ आहे, हा घोटाळा आहे. 3,541 कोटी आणि आकडा मी सांगत नाही. या आकड्याला तुम्ही चॅलेंजच करू शकत नाही. हा आकडा कॅगने मांडलेला आकडा आहे. कॅग असं सांगतंय की 3,541 कोटी अतिरिक्त खर्च झाला. हे उघड आहे की याचा अर्थ असा आहे की हे पैसे इतर योजनांचे वळवलेले आहेत. इतर कुठल्या योजना? बार्टीचे पैसे घेतलेत का? सारथीचे पैसे घेतलेत का? महाज्योतीचे पैसे घेतलेत का? सामाजिक न्याय विभागाचा निधी घेतलाय का? आणि अजून कुठला कुठला निधी घेतलाय? म्हणजे तब्बल 3,500 कोटी रुपये जर या एका योजनेसाठी पगारी मतदार तयार करण्यासाठी तुम्ही घेता आणि ऐन वेळेला तुम्हाला आता साक्षात्कार होतोय की ही योजना तुम्ही बंद करायची आहे. महत्वाची गोष्ट अशी की या सगळ्यांच्या मध्ये बघा गणित काय ते, एका महिलेला महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत. म्हणजे वर्षाला साधारणतः 18,000 रुपये. 92 लाख महिला वजा झालेल्या आहेत. 18,000 गुणिले 92 लाख रुपये जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आकडा किती होतो? 1,65,600 कोटी रुपये. आकडे म्हणजे मला असं वाटलं की माझं चुकतंय, मला आकडा सांगता येत नाहीये. मी सकाळपासून 4 सीएनशी बोलले, वेगवेगळ्या चार्टर्ड अकाउंटंटची, आणि 4 चार्टर्ड अकाउंटंट कडून ही आकडेवारी पुन्हा एकदा व्हेरीफाय करून घेतली. 1,65,600 कोटी रुपये 92 लाख महिलांवर खर्च तुम्ही केलेत. कारण योजना 2-2.25 वर्ष झालं चालू आहे. आता तुम्ही 1 वर्ष तरी तुम्ही नक्की या लोकांना पैसे दिलेले आहेत. हे पैसे कुणाचे गेले? हे पैसे महाराष्ट्राच्या जनतेचे गेले. या पैशाचा हिशोब तटकरे कधी देणार आहेत? आदिती तटकरेंनी या भ्रमात अजिबात राहू नये की सुषमा अंधारे फक्त पत्रकार परिषद घेतील, इथे आकडे जाहीर करतील आणि पुढे काहीच बोलणार नाहीत. नाही, तुम्हाला पावसाळी अधिवेशनात मी कामच करू देणार नाही. कारण हे पैसे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे पैसे घेतलेत. फक्त एवढ्यावर नाही, कॅगने त्याच्या पुढचे एक निरीक्षण नोंदवले आणि ते फार महत्वाचं निरीक्षण आहे. कॅगने निरीक्षण नोंदवताना असं सांगितलंय की व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट काय आहे? हे व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट, एखाद्या योजनेला जर पैसे मंजूर झाले तर ते पैसे सरकारी तिजोरीतनं उचलले जातात आणि व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट मध्ये ठेवले जातात आणि त्या योजनेला ते वापरले जातात. आता हे जे पैसे त्या खात्यातनं वापरायचे आहेत, व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट मधनं जे पैसे वापरायचे आहेत, योजनेला किती मंजूर होते? तर 29,000. खर्च झाला 33,000. 3,500ची तूट. पण इथे किती पैसे ठेवले? कॅग सांगतं 15,586 कोटी रुपये. 15,586 कोटी रुपये हे तुम्ही जानेवारी ते मार्च 2025च्या काळात पैसे तिथं दिसत आहेत. नोव्हेंबरला इलेक्शन झालंय विधानसभेचं. 2024 नोव्हेंबर 2024ला इलेक्शन झालंय आणि जानेवारी ते मार्च 2025 मध्ये 15,586 कोटी रुपये कॅग सांगते की तुम्ही का ठेवलेत तुमच्याकडे, न सांगता ठेवलेत. जो खर्च तुम्हाला झाला नाही तो खर्च तुम्ही परत केला पाहिजे, पुन्हा आमच्याकडनं मागून घेतला पाहिजे. आमची कुठलीही तुम्ही परवानगी घेतली नाही आणि हे पैसे सरकारने आपल्या नियंत्रणाखाली घेतले कसे काय? प्रश्न माझा नाही, प्रश्न कॅगने विचारलाय की 15,586 कोटी रुपये एवढे पैसे राज्य सरकारने स्वतःच्या नियंत्रणाखाली का ठेवले, कुणासाठी ठेवले? हे पैसे कुठल्या कुठल्या योजनांना वापरता आले असते?
मग हे पैसे इलेक्शनसाठी काढून ठेवले होते का? योजनांचा सगळीकडचा पैसा निवडणुका लढवायच्या म्हणून भाजपने हा पैसा बाजूला काढून ठेवला होता का? आणि हा पैसा नंतर तिथे दाखवलाच गेला नाही. कॅग सांगतंय की ही अनियमितता आहे, हे तत्वाच्या विरोधात आहे, हे आर्थिक अनियमन आहे. आणि हे आर्थिक अनियमन याला जबाबदार कोण? तर राज्य सरकार आहे. कॅगने राज्य सरकारला याबद्दलचं स्पष्टीकरण मागितलं. आता दादा हो, मला याची कल्पना आहे की आकडेवारी असल्यामुळे याच्यात रंजकता नाहीये, याच्यात स्टोरी टेलिंग नाहीये, हे थोडं कंटाळवाणं आहे, हे थोडं जरा अरसिकतेकडे जाणारं आहे, हे मला सगळं कळतंय. पण माझी अडचण अशी आहे की चटपटीत बातम्यांच्या रतिबामध्ये महत्वाची गोष्ट मागे टाकली जाते. विकासाच्या नावाखाली फक्त मोठ्या बिल्डिंग, चकचकीत रस्ते, मोठमोठे एअरपोर्ट आणि बस स्टँड दाखवले जात आहेत. पण ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या तशाच राहिल्यात. ज्या आदिती तटकरेंनी 3,500 कोटी रुपये खर्च केलेत अतिरिक्तपणे, त्याच आदिती तटकरेंच्या महिला बालकल्याण विभागातल्या ज्या इतर योजना आहेत, मग पोषण आहाराची योजना असेल, गर्भार माता सुरक्षितते संदर्भातली योजना असेल, बालकांच्या कुपोषणाच्या संदर्भातली योजना असेल, किंवा इथे बाळांत स्त्रियांच्या साठीची, त्यांच्या सुरक्षिततेची, गरोदर माता आणि प्रसूतीनंतरच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, या सगळ्या योजनांचा जो पायाभूत निधी आहे तो निधी मात्र तिथे न देता तो भलत्याच ठिकाणी वळवला गेला. ज्याचा परिणाम इथे एखादी महिला जर ती गरोदर असेल आणि तिला जर व्यवस्थित, आदिवासी महिलेला जर हॉस्पिटलला जायचं असेल तर रोड नाही, ही पायाभूत सुविधा, तिला ॲम्ब्युलन्स नाही, पायाभूत सुविधा नाही, त्यांच्या एरियामध्ये डॉक्टर थांबत नाही, पायाभूत सुविधा नाही, प्राथमिक उपचार केंद्र PHC नाही, पायाभूत सुविधा नाही. आणि या सगळ्या पायाभूत सुविधांकडे विकास 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 म्हणून जे ओरडणारे लोक आहेत, आम्ही विकासासाठी निर्णय घेतलाय म्हणणारे लोक आहेत, या प्रत्येकाने या पायाभूत सुविधांचा मात्र अजिबात विचार केला नाही, चर्चा केली नाही. महाराष्ट्राच्या जनतेला ती चर्चा करू दिली नाही. महाराष्ट्राच्या जनतेला अमक्याचं कितवं लग्न आणि तमक्याची सोयरी कोणासोबत जुळली याच्यामध्ये सगळ्यांनी गुरफटवून ठेवलं. या पायाभूत सुविधांमध्ये जर खरंच लक्ष दिलं असतं तर कदाचित मोशी चाकण मधल्या सफाई कामगारांच्या साठीच्या योजना अधिक चांगल्या राबवता आल्या असत्या. मोशी चाकण मधली दुर्घटना सुद्धा टळली असती. फक्त मोशी चाकण मधलीच का बरं? तर महाराष्ट्रात ज्या अनेक ठिकाणी शाळांच्या दुरवस्था आहेत, शिक्षणावरचा जो वाढता खर्च आहे, एकूण जे वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत, म्हणजे आमच्या कराचे पैसे तुम्ही घ्यायचे आणि त्यातनं तुम्ही तुमच्या टिमक्या वाजवायच्या. आदिती तटकरे महिला बालकल्याण विकास मंत्री आहात तुम्ही, दरवेळेला तुम्ही तुमच्या वडिलांच्या छत्रछायेखाली लपता. आता आदिती तटकरेंनी काही उत्तरं दिली पाहिजेत. जे पैसे 3,500 कोटी रुपये जास्तीचे खर्च झाले, बरं तुम्ही अचानक योजना बंद केली आहे, म्हणजे तुम्ही 1,65,600 कोटी हे चुकीच्या लोकांना दिले. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की काही महिला या कृषी सन्मानच्या लाभार्थी होत्या, काही महिला शासकीय सेवेतल्या होत्या, काही महिलांच्या ठिकाणी पुरुषांनीच लाभ घेतला, काही महिला नोकरीवाल्या होत्या, काही महिलांच्याकडे चारचाकी होती, तुम्ही स्क्रुटनी केली नाही, तुम्ही याची तपासणी केली नाही. तुमच्या निवडणुकीत पगारी मतदार पाहिजे म्हणून तुम्ही घाईघाईने सगळ्यांना पैसे दिले. याचा अर्थ असा आहे की जर आता 1,65,600 कोटी रुपये वाचणार असतील तर आधी तुम्ही 1,65,600 कोटी वाया घालवलेले आहेत. आणि हे 1,65,600 कोटी रुपये हे कृपा करून समजून घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या खिशातनं गेलेले नाहीत. हे 1,65,600 कोटी रुपये हे एकनाथ शिंदेजी यांच्या खिशातनं गेलेले नाहीत. हे 1 लाख
65,600 कोटी रुपये देवेंद्र गंगाधर फडणवीस यांच्याही खिशातनं गेले नाहीत. मात्र या प्रत्येकांनी अशी काही बॅनरबाजी केली जसे काय यांनी यांच्या पर्सनल अकाउंट मधनं हे पैसे खर्च केले. हे 1,65,600 कोटी रुपये हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या खिशातनं गेले. यातला 3,500 कोटी जे तुम्ही अतिरिक्त तुमच्या निवडणुका जिंकण्यासाठी खर्च केलेला आहे तो महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आणि सामाजिक न्याय विभागाच्या लोकांच्या वेगवेगळ्या योजनांमधले पैसे गेलेत, जे बार्टी, सारथी, महाज्योती, स्कॉलरशिप आणि वेगवेगळ्या योजना. विशेष की असे पैसे जाताना त्या खात्याचे मंत्री मूग गिळून गप्प राहिले. ते आपल्या खात्याबद्दल काही बोलले नाही. म्हणजे आपण सगळे महायुतीतले भाऊ भाऊ आणि सगळे मिळून लुटून खाऊ, या न्यायाने यांनी लुटून खायचं ठरवलं. आणि यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला मात्र हे कळता कामा नये म्हणून देवेंद्रजी ज्यांनी त्या शब्दांना संसदीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, आम्ही त्याला असंसदीय समजत होतो, देवेंद्रजींनी ज्या शब्दांना संसदीय प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, असे देवेंद्रजींच्या पक्षातले कुत्ते आणि भाडे के टट्टे या संबंधाने एकही शब्द बोलले नाही. आणि त्यांनी त्याचा प्रश्न विचारला नाही की हे पैसे कुठले आहेत, या पैशाचं नेमकं आता तुम्ही काय करणार आहात. ही तूट कुठून भरून काढली जाणार आहे. कारण हे सगळे संबंधित पक्षाचे देवेंद्रजीच्या भाषेतले भाडे के टट्टे हे हिंदू, मुस्लिम, मराठा, ओबीसी, वर्गीकरण विरोधी, वर्गीकरण समर्थनार्थले अशी भांडणं लावून महाराष्ट्राला एका वेगळ्या ट्रॅकवर घेऊन गेले. महाराष्ट्राला विघटित करण्याचा यांनी ट्रॅक चालवला. पण महाराष्ट्रातल्या पायाभूत सुविधांच्यासाठी आवश्यक असणारे पैसे भलत्या ठिकाणी वळवले, याची उत्तरं मात्र अजिबात दिली जात नाहीयेत. आधीच अर्थ खात्याला वाली नाही. आता दादा जाऊन बरेच दिवस झाले. जानेवारी 28 मध्ये घटना घडलीये. 6 महिने वर झालेले आहेत. 6 महिन्यात अर्थ खात्याला वाली उरलेला नाही. अर्थ खातं राष्ट्रवादीच्या कोट्यात जाणार की भाजपच्या कोट्यात जाणार हे तुमचं तुम्ही ठरवून घ्या. की अजून रात्रीच्या बैठकीत काही नवीन ठरलंय ते तुमचं तुम्ही ठरवून घ्या, आम्हाला नकाच सांगू. पण या अर्थ खात्यावर नियंत्रण नसल्यामुळे ह्या पैशांचा नेमका हिशोब मागायचा कुणाकडे, आदिती तटकरे उत्तर तुम्ही द्यायची. कारण पैसे तुमच्या खात्यातनं जास्त गेलेत. भलेही अर्थ खातं तुमच्याकडे नसलं तरी, तुम्हाला हिशोब येत नसेल तर, कारण तुम्ही मंत्री फक्त वडिलांच्या प्रिव्हिलेजमुळे झालात. तुम्हाला हिशोब येत नसेल तर सुनील तटकरे यांना हिशोब विचारा. आणि 3,500 कोटीची तूट कुठून आणि कशी ती एकदा आम्हाला समजावून सांगा, म्हणजे मग आम्हाला त्यावर बोलता येईल. जी 1,65,600 कोटी. दुसरा 3,500 तूट एक तुम्ही सांगताय. हा, दोन मुख्य प्रश्न असे आहेत की हे आकडे जे तुम्ही सांगताय ते महाराष्ट्राला पुन्हा एकदा आकड्यांची तूट कशी झाली, सरकारच्या तिजोरीतून किती पैसे वाटले गेले, आणि दुसरं आता जी लाडकी बहीण योजना आहे ती पूर्णपणे बंद आहे असं आम्ही समजायचं. नाही, योजना बंद आहे का ते त्यांनी सांगावं, कारण इलेक्शन संपलेलं आहे. मी आकडे पुन्हा एकदा सांगते. लाडकी बहीण योजनेसाठी मंजूर जो आकडा होता तो 29,693 कोटीचा होता. म्हणजे राज्य सरकारनं मंजूर केलेली अमाऊंट, म्हणजे जेवढी की काढून ठेवली जाते त्या योजनेला. आणि प्रत्यक्ष खर्च किती झाली तर 33,257 कोटी वाटले गेले. यस, म्हणजे जास्तीचेच वाटले गेले. म्हणजे अतिरिक्त पैसे किती वाटले गेले तर 3,541 कोटी. माझा प्रश्न हा आहे, हे 3,541 कोटी कुठून खर्च केलेत, कुणाची तोंड मारली, कुणाच्या तोंडचा घास तुम्ही पळवलेला आहे. कारण कुठल्या तरी योजनेचे पैसे हे वळवलेले आहेत. हे बार्टीचे वळवलेत, हे सारथीचे वळवलेत, हे महाज्योतीचे वळवलेत, हे सामाजिक न्याय विभागाचे वळवलेत, की हे महिला बाल विकासच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, ज्या पायाभूत सुविधा देणाऱ्या आहेत, त्याचे पैसे वळवलेत. याची उत्तरं आदिती तटकरेंनी द्यायला पाहिजेत. आणि ही मनमानी करायचा अधिकार मंत्री म्हणून आदिती तटकरेंना आहे का, सरकार म्हणून तुम्हाला हा अधिकार आहे का, की जे हक्काचे पैसे गर्भार मातेच्या
किंवा कुपोषणाच्या संदर्भाने, प्रसूती योजनेच्या संदर्भाने, सुरक्षिततेच्या संदर्भाने, पायाभूत सुविधांच्या संदर्भाने असणारे पैसे खर्चण्याचा अधिकार हा तुम्हाला कसा असू शकतो? हा आमचा सरळ साधा प्रश्न आहे. हा ते सांगते. आता 3,541 कोटी रुपये हे अतिरिक्तचे खर्च झाले. जेव्हा आदिती तटकरे आणि या सगळ्या सोकोळ लोकांच्या लक्षात आलं की अरे पैसे तर खूप जास्त चाललेत आपले, निवडणूक जिंकण्यासाठी आपण आधी खर्च केला इथपर्यंत ठीक आहे, पण आता निवडणूक नाहीये, मग पैसे कशाला खर्च करायचे? मग त्यांनी वेगवेगळे निकष दाखवत टप्प्याटप्प्याने बहिणींच्या योजनेमध्ये कपात केली. काल लाडक्या होत्या, आज त्या दोडक्या झाल्या. किती? तर अचानक लाडक्या बहिणी 92 लाख कमी झाल्या. ह्या 92 लाख लोकांवर जे पैसे खर्च झाले ते किती खर्च झाले? तर 1,62,600 कोटी. कुणाच्या खिशातनं दिले? तुमच्या चुकीनं पैसे गेले, तुम्ही घाईघाईनं पैसे दिले. म्हणजे समजा आपण असं गृहीत धरायचं का की 1 कोटींना पैसे वाटण्यात गेले, त्यापैकी 92 लाख आता वगळले, पण देताना तर 1,65,000 कोटी दिले ना तुम्ही आतापर्यंत. 1,65,600 कोटी रुपये तुम्ही जास्तीचे वाटले. आता या पैशाचं काय करायचं? न बसताना मग निकष तपासण्याची जबाबदारी कोणाची होती? ज्यांनी योजना आणली त्यांची. ही जबाबदारी कुणाची? ज्यांनी बॅनर लावले त्यांची. ही जबाबदारी कुणाची? ज्यांनी लाडक्या बहिणीच्या राख्या बांधून घेतल्या त्यांची. हा बघा, आता योजना चालू होऊन 2.25 वर्ष झाली. साधारणतः 3 टप्प्यात बहिणी वगळल्या गेल्या. आधी 70 लाख, मग 12 लाख, मग 10 लाख. बरोबर आहे. म्हणजे साधारणतः 1 वर्षाचे म्हणजे 12 हप्ते तरी निश्चितपणे या सगळ्यांना गेलेले आहेत. आणि मी फक्त 12 हप्त्यांचा हिशोब सांगितलाय. तो कसा? महिन्याला 1500 गुणिले 12 महिने झाले 18,000. 18,000 गुणिले 92 लाख होतात 1,65,600 कोटी. जे तुमच्या ढिसाळ नियोजनामुळे अजिबात तुम्ही त्याची स्क्रुटनी केली नाही. फक्त इलेक्शनसाठी घाईघाईने तुम्हाला पगारी मतदार, म्हणजे एका अर्थाने तुम्ही अधिकृतपणे मतदारांना पैसे वाटलेत हे. आणि आता इलेक्शन संपल्यावर तुम्ही म्हणता योजना बंद. योजना बंद नाही, तुमच्यावर आता भुर्दंड पडला. हे पैसे तुमच्याकडे देता येत नाहीत म्हणून तुम्ही हे सगळं केलं. ऐका, हे आकडे मी सांगत नाहीये. कॅगने मागितलाय खुलासा त्यांना. पण मला का पत्रकार परिषद घ्यावी लागली जर कॅगने सांगितलंय तर ती यासाठी, कारण देवेंद्रजींच्या भाषेतले जे भाडेके टट्टे वगैरे जे लोक असतात त्यांनी आता प्रतिष्ठा प्राप्त करून दिली या शब्दाला 2 वेळा उच्चारून, है की नाही? त्यामुळे मला आता हा शब्द उच्चारायला अडचणच नाही. तर त्यांच्या भाषेतले जे त्यांचे भाडेचे टट्टे आहेत ते सगळे हिंदू, मुस्लिम, ओबीसी, मराठा, शेड्यूल कास्टचा आरक्षण, उपवर्गीकरण विरोधी, उपवर्गीकरण समर्थनार्थ, अशी जी भांडणं त्यांनी लावली जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, त्यामध्ये हा विषय कुठेतरी मागे पडला, जो महत्वाचा आहे, जो महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या पायाभूत सुविधेशी संबंधित आहे. त्यामुळे या प्रश्नावर चर्चा महाराष्ट्रात घडून येणं गरजेचं आहे. हा प्रश्न तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या, कारण पैसे कुठून गेलेत? रोड टॅक्स, टोल टॅक्स, मोबाईलचं रिचार्ज, टीव्हीचं रिचार्ज, सगळ्या प्रकारची महागाई, पेट्रोलची महागाई, डिझेलची महागाई, त्याच्यातनं पैसे आम्ही दिलेले आहेत. आमचे पैसे गेलेत 1,65,600 कोटी. त्यामुळे त्याचा हिशोब विचारला पाहिजे आणि आम्ही तो विचारणार. 5 मिनिटं दादा. हा बोला. हो, पुण्यातही होणार आहे. त्याचं नियोजन चालू आहे. शहर प्रमुख आपल्याला त्याची अधिकृतपणे व्यवस्था देईल. गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.